तुम्हाला काय वाटतंय, की बऱ्याच वेळेला वन विभागाकडे क्वेशन मार्क म्हणून स्थानिक का बघितलं? म्हणजे कटकटीचं का वाटतं स्थानिकांना? नाही, बऱ्याच लोकांना असं वाटतं, की वन विभाग म्हणजे अरे डोकेदुखी आली. हं, याचं कारण असं आहे, की वन विभागाचे कायदे हं, हे फार स्ट्राँग आणि स्ट्रिंजेंट असे आहेत. हं. तुम्ही जंगलातून लाकूड घेऊन जाऊ नका. तुम्ही वन्य प्राण्यांकडं त्यांना बेटिंग करू नका आणि ते प्राणी शेतामध्ये येऊन त्याचं नुकसान करतात किंवा त्यांना शेती आणि जंगल याच्यामधला प्राण्यांना तर काही फरक कळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं, की लोकांना सरदर्दी म्हणून वन विभागाकडे बघायची सवय लागली. याचं कारण असं आहे, की तिथं डायलॉग कमी पडतो. वन करेक्ट. विभागाचा जो फोर्स आहे, तो काही गाव पातळीला नाही बनलेला. हं, तो हा वन पातळीला बनलाय. हा बेसिक फरक आहे. एका वनरक्षकाकडे 10 ते 15, 20 गावं असतात. हं. काही लोकांकडे तालुके असतात. त्यामुळे एक वनरक्षक किंवा एखादा वनपाल हा सर्वसामान्यांपर्यंत रीच होईल असं नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या ज्या आपल्या गोष्टी असतील, त्या रोजच्या रोज ॲड्रेस होतील असं देखील नाही. म्हणून आपल्याला नाही का निसर्गप्रेमींची संख्या वाढवली पाहिजे. लोकांना देखील अंडरस्टँड करायला पाहिजे, की वन विभागावरती कामाचा फार लोड आहे. त्यांच्या पण प्रायोरिटी रोज चेंज होतात. दिवसातून 4-4 वेळा प्रायोरिटी चेंज होतात. असं असताना लोकांचा सहभाग हं. हा आम्हाला वाढलेला पाहिजे. लोकांचा सहभाग वाढला, लोकांचं मॅनेजमेंटमधलं लक्ष वाढलं, की वन विभागाचा लोड ऑटोमॅटिक कमी होईल. पण तुम्हाला असं वाटतं कुठेतरी मॅनपॉवर कमी पडते? मॅनपॉवर निश्चितच कमी आहे. मॅनपॉवर जेवढी डिझायर्ड आहे, भारतामध्ये तर तशी स्किल्ड मॅनपॉवर सगळ्याच फील्डमध्ये कमी आहे. हं. वन विभागातच आहे असं नाही. परंतु जे पण काही रिसोर्सेस आहेत, त्याचा आम्ही परिपूर्ण वापर करून योग्य अशा सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतोय.